भाइयों बहनों, आज महाराष्ट्र के महाविजय के बाद पहली बार हम सब एकत्रित आए हैं। आप सबको मालूम नहीं है कि आपने कितना बड़ा काम किया है। आपको लगता है देवेंद्र फडणवीस फिर से मुख्यमंत्री बन गए। इतनी बड़ी मात्रा में हमारे कार्यकर्ता विधायक बन गए, मंत्री बन गए। हमारे साथी शिवसेना, एनसीपी, सच्ची शिवसेना और सच्ची एनसीपी को भी विजय प्राप्त हुई। परंतु महाराष्ट्र के विजय के कई मायने। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था, 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। हमेशा के लिए 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया। देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केली, विधान केली, भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे। पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होईल। त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण त्यांना झाली आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केले त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला। त्यांना कदाचित माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली, त्यावेळी हे नक्की कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही। पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हर्ष अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर प्रमिलाताई चौफे, असे अनेक कर्तृत्ववान जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध त्या 1978च्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल, उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल, हर्ष अडवाणी नगर विकास खात्याचे मंत्री असतील, प्रमिला चौफे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील, असे अनेक लोक, कर्तृत्ववान लोक आणि ज्यांची पार्श्वभूमी जनसंघाची आहे, त्या सगळ्यांनी माझ्या सगळ्यात काम केलं। आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी 2 लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं। त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख हा कथाक्षणी त्या ठिकाणी करावा लागेल। आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978च्या नंतरच्या काळामध्ये लिहिली। नंतरच्या काळामध्ये
देशामध्ये पक्ष वेगवेगळे सत्तेत होते, पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता. आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे गृहमंत्री हे अडवाणी सर यांची नावं घ्यायला लागतात. आज अटलजी किंवा हे कर्तृत्ववान लोक होते आणि पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी समाजकारण किंवा राजकारण केलं नाही. आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूलचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात, भूकंप होतात, अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं आहे, याची एक नीती देशात ठरवली पाहिजे. आणि त्याच्यामुळे अटल बिहारींनी देशाचं डिझास्टर झाली हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कारण कोयन्याचा मुंबईच्या व्यवस्था पुनर्वसनाचा असं काही अनुभव त्यांच्या पद्धतीचं आहे. ही मतं त्या ठिकाणी अटलजींनी मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले, भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा भास त्यांना केलेलं बरं. कारण मराठीमध्ये एक काही म्हण आहे, मला काही आठवत नाही, कुठं इंद्राचा ऐरावत आणि कुठं कुणाची सत्ता नाही, तर त्याच्यामध्ये हे वाचणारे हे घडतं. त्यामुळं त्याच्या अधिक सांगायच्या बद्दलची काय आवश्यकता नाही. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही सगळी लोकांनी मांडलेली आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. पण मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता, त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती. याच्याबद्दलची अधिक माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील, त्यामुळं मी याच्याबद्दल अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवानं एकंदर पातळी घसरली किती ही सांगायला मला वाटतं ही पुढे सुधारणा आहे. आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या पक्षातसुद्धा किती घेतील याचा मी भाषण केलेलं बरं. याशिवाय तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता.